मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा फेब्रुवारीचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी येणार आहे, त्यांना हा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे दिले जातात दर महिन्याला। आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे हे शासनाने वितरित केलेले आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारीच्या हप्त्याची। तर फेब्रुवारीचा हप्ता कधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता शासनाकडून सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेर पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये आतापर्यंत तुम्हाला माहित आहे 5 लाख बहिणी या अपात्र करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। तुम्हाला फक्त संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर तुमचं वय जर 65 वर्षांच्या वर गेलेलं असेल, 65 वर्ष तुम्ही जर पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा आता इथून पुढे लाभ मिळणार नाही। अशा देखील बहिणी या योजनेमधून आता बाद करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या नावाने 4 चाकी वाहन आहे, गाडी आहे किंवा ज्या बहिणीच्या कुटुंबामधील सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहन आहे, अशा बहिणींना देखील आता या योजनेपासून मुकावं लागणार आहे। अशा बहिणींचं नाव देखील आता या योजनेतून बाद झालेलं आहे। त्यांना देखील इथून पुढे हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच नमो शक्ती योजनेमध्ये देखील ज्या बहिणी पात्र होत्या, ज्यांना लाभ मिळत होता, त्यांना देखील लाडकी बहीण या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। तसेच ज्या बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत त्यांचे देखील या योजनेमधून नाव हे कमी करण्यात आलेले आहे। तर अशा पद्धतीने एकूण 5 लाख महिलांची नावं ही लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणी ह्या नाराज आहेत आणि बऱ्याचशा बहिणी ह्या संभ्रमात देखील आहेत की त्यांचं नाव देखील यामध्ये कमी तर झालेलं नाही ना। कारण जी अर्जांची पडताळणी आहे, जी स्क्रुटिनी आहे ती युद्ध पातळीवर सध्या चालू आहे। जास्तीत जास्त महिला 5 प्रकारच्या अपात्रतेच्या अटीमध्ये बसत असतील तर त्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामध्ये पहिली अट तुम्हाला माहित आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल अशा बहिणी या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत। त्यानंतर ज्यांच्याकडे 5 एकरच्या वर जमीन आहे अशा बहिणी देखील बाद होणार। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे अशा बहिणी देखील या योजनेपासून मुकणार आहेत। तसेच ज्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या वर गेलेलं आहे, ज्यांनी 65 वर्ष पूर्ण केलेली आहेत, अशा बहिणी देखील लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारचे जे नियम आणि ज्या अपात्रतेच्या अटी आहेत, या अपात्रतेच्या अटीमध्ये ज्या बहिणी आता बसत आहेत अशा सर्व बहिणींची नावं आता लाडकी बहीण या योजनेतून कमी करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बऱ्याचशा बहिणी ह्या घाबरलेल्या आहेत, त्यांचं नाव या लाडकी बहीण योजनेतून कमी होईल की काय असं त्यांना वाटत आहे। परंतु हे सर्व चालू असतानाच आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची स्क्रुटिनी आणि छाननी झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे हा वितरणाचा शासन जाहीर करेल। जवळपास फेब्रुवारीच्या 20 ते 22 तारखेपासून फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजून पडताळणीचं काम पूर्ण झालेलं नाही। पडताळणीचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काही महिलांचा आकडा निघेल, ज्या पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित केला जाईल। 20 ते 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित केला जाण्याची शक्यता आहे। तशा प्रकारची सविस्तर माहिती शासनाकडून मिळाल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलच्या संपर्कामध्ये राहा। धन्यवाद।